तर आणि ह्या पुस्तक प्रकाशनामुळे वैशिष्ट्यपूर्ण अशा पुस्तक प्रकाशनाकरता रविवारच्या सकाळी जमलेले आपण सर्व जाणकार श्रोते, मी जाणीवपूर्वक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक असा उल्लेख केला. याचं कारण हे पुस्तक म्हणजे केवळ माहितीपूर्ण आहे, कोरोना कुठून आला याविषयी सांगणार आहे असं नव्हे, तर ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं, एक प्रकाशक, एक लेखक म्हणून, की मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावणारं, मराठी साहित्याचा प्रवाह अधिक विस्तार करणारं असं हे पुस्तक आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे आणि ह्या प्रकाशनाकरता आपण जमलेलो आहोत. मित्रांनो, तो नक्की कुठून आला या पुस्तकाविषयी जर बोलायचं झालं, म्हणजे बोलणार आहेच मी, तर मला ह्या पुस्तकाचा संबंध कुठून आला इथपासून तो आठवतो मला, की भरत दारवडकर ह्या माझ्या मित्रांमुळे हे पुस्तक माझ्याकडे आलं. त्यांनी सांगितलं की अशा अशा प्रकारचं पुस्तक आहे, कोरोनाविषयी आहे. संपादन आणि मुद्रित शोधन करणं हा माझा व्यवसाय असल्यामुळे, पण विज्ञानविषयक पुस्तक सहसा माझ्याकडे आलेलं नव्हतं. आली ती सगळी ललित विषयक पुस्तक आली. त्यामुळे मी आधी थोडासा मनात साशंक होतो की हे विज्ञानविषयक पुस्तक आहे, जैवविज्ञान त्याच्यामध्ये आहे, वैज्ञानिक संज्ञा त्यामध्ये असतील, त्या कितपत मला जमेल, कितपत झेपेल. परंतु जेव्हा डॉक्टर मोनाली बहुलीकर मला हस्तलिखित देऊन भेटल्या आणि त्यांनी अर्धा पाऊण तास बसून मला ह्या पुस्तक लिहिण्याविषयीची त्यांची मागची जी मनोभूमिका आहे, पार्श्वभूमी आहे, ती समजावून सांगितली, तेव्हा मी भारावून गेलो. म्हणजे आय वॉज स्पेलबाउंड की अरे काय प्रचंड प्रकार आहे हा, आणि ह्याने किती मेहनत घेतली आहे. आणि एक लक्षात आलं की कोरोनामुळे जी 2 कोटीच्या वरती संपूर्ण जगभरामध्ये जीवितहानी झाली, $25 ट्रिलियन नुकसान झालं, ही जी जीवितहानी झाली, विशेषतः ह्या जीवितहानीविषयी त्यांच्या मनामध्ये एक अतिशय करुणापूर्ण असा भाव आहे, एक ममत्व आहे, एक कारुण्य त्यांच्या मनामध्ये आहे. आणि मग त्या अस्वस्थ झाल्या. आपण सगळे स्थानबद्ध होतो तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की असा एखादा एक विषाणू येतो कुठून तरी, निसर्गात म्हणा, प्रवेशातून कुठून येतो आणि एवढ्या लोकांचा तो जीव घेतो. हा विषाणू म्हणजे नेमकं काय आहे, हा आपण शोध घ्यायला पाहिजे. एक व्हायरोलॉजिस्ट म्हणून, आपण एक सायंटिस्ट म्हणून आपण शोध घ्यायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं. त्या अस्वस्थ झाल्या होत्या की इथून जीवितहानी झालेली आहे, कोरोना म्हणजे नेमकं काय आहे, कुठून आला असेल. ह्या प्रश्नांना अस्वस्थ झालेल्या डॉक्टर मोनाली बहुलीकर आणि डॉक्टर राहुल बहुलीकर यांनी मग याचा शोध घ्यायचा प्रयत्न सुरू केला. पन्हाळ्यावरच्या दैवताने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या देवतेसमोर असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बघून, त्या शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवून त्यांच्या एका निश्चयाला, निर्धाराचं बळ आलं आणि ठरवलं की आपण हा शोध घ्यायचा. आणि त्यांचा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला. तर हा जो पुस्तकाचा प्रवास आहे, हा प्रवास नेमका काय आहे, तर हा सत्य शोधण्याचा प्रवास आहे. हा मानसिक आणि शारीरिक दमवणारा प्रवास आहे. हा एका अथक परिश्रमांचा प्रवास आहे. आणि हे सत्य शोधताना जरी मानसिक आणि शारीरिक दमणूक झाली तरी आपण एक अंतिम ध्येय गाठल्याचं एक अतीव समाधान त्यांच्या मनामध्ये आहे. आणि हा तो त्यांच्या मनातला त्यांचा जो प्रवास आहे संपूर्ण गेल्या 5 वर्षातला, हा प्रवास ह्या सगळ्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. ह्या पुस्तकाचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर मी असं म्हणेन की हे पुस्तक म्हणजे करेज, कमिटमेंट आणि कन्व्हिक्शनची कथा आहे. हे पुस्तक म्हणजे डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिवोशन आणि डिसिजनची कथा आहे. त्यामुळे हे पुस्तक आपण सर्व निश्चित वाचायला पाहिजे. मित्रांनो, आता आपण इथे चित्रफित बघितली, तुम्ही जरा थोडे मार्च 2020चा जरा आठवण करून बघा. अंगावर आजही काठा येईल आपल्याला की आपल्या आजूबाजूला अतिशय नैराश्यपूर्ण परिस्थिती होती. मार्च 2020मध्ये टाळेबंदी झाली आणि कोरोनामुळे आपण सर्व स्थानबद्ध झालो. आपण बाहेर पडू शकत नव्हतो, एकमेकांशी बोलू शकत नव्हतो. टी व्हीवरच्या बातम्या अतिशय नैराश्यपूर्ण असायच्या. एक अदृश्य काळी छाया संपूर्ण भारतभर, संपूर्ण जगभर पसरली होती. केव्हा काय होईल सांगता येत नव्हतं. आपल्या अनेक सुहृद आपल्याला न भेटता निघून गेले होते अनेकांच्या घरामध्ये मृत्यूची छाया पसरली होती. ह्या सगळ्या नैराश्यपूर्ण वातावरणामध्ये आपण घरामध्ये स्वस्थ होतो. परंतु मोनाली बहुलीकर मात्र तो कुठून आला ह्या प्रश्नाने अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्यांनी ठरवलं की आपण हे करायचं आणि ते प्रयत्न सुरू केले. त्यांनी प्रथम जेव्हा ट्विटरवरती त्यांचं संशोधन मांडायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असं कळलं की अरे आपण एकच असं नाही आहेत, जगामध्ये आणखीनही काही असे समान धर्म संशोधक आहेत की जे ह्या प्रश्नाने अस्वस्थ झालेले आहेत की कोरोना नेमका कुठून आला, तो निसर्गातनं आला की तो प्रयोगशाळातनं आला. ह्याविषयी मी जशी संशोधन करते, राहुल जसं संशोधन करतोय, तसं आणखीनही काही लोक आहेत. आणि मग आपण जसं एक व्हॉट्सअपवर आपण आपले ग्रुप तयार करतो तसा ट्विटरवर ड्रॅस्टिक नावाचा ग्रुप तयार झाला. आणि मग वैचारिक देवाणघेवाणीतून जे काही पुढे आलं ते सत्य असं होतं की मोनाली बहुलीकर पोहोचल्या चीनमधल्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी.
की कोरोना चीनमधून आला असा सर्व समज होता. त्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीपर्यंत त्या पोहोचल्या. अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना ह्या प्रयोगशाळेपर्यंत त्या पोहोचल्या. चीनची बॅटवुमन शी झेंगली हिच्यापर्यंत पोहोचल्या. नॉर्थ कॅरोलिना प्रयोगशाळेचा राल्फ बरीक, पीटर डॅशॅक ह्यांच्यापर्यंत पोहोचल्या. एवढंच नव्हे तर नॉर्थ कॅरोलिनामधली प्रयोगशाळा आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्यामध्ये जे काही देवाणघेवाण होते, जो काय संबंध होता, त्या संबंधांपर्यंत त्या पोहोचल्या. आणि पीटर डॅशच्या मार्फत अनेक लाखो करोड अब्जो डॉलर्स चीनमध्ये गेले होते. ते संशोधनाच्या नावाखाली गेले होते. हे सगळं त्यांनी हे केलं आणि हे सगळं त्यांनी जोडली, एक एक कडी त्या जोडत गेल्या. आणि मग त्यातून हा जो प्रवास पुढे सुरू झाला, त्यातून त्यांच्या काय लक्षात आलं तर चीनमधल्या मोजियांग खाडीमध्ये ज्या कामगारांना मृत्यू झाला होता, तो मृत्यू एका अनाकलनीय असा फुफ्फुसांच्या रोगाने मृत्यू झाला होता. ती बातमी लपवून ठेवण्यात आली होती. चीनमधल्या ज्या खाणीमध्ये हॉर्सशू जातीची वटवाघळं होती, ती वटवाघळांचं संशोधन लपवून ठेवण्यामध्ये आलं होतं. आणि एवढंच नव्हे तर राल्फ बरीक हा जो नॉर्थ कॅरोलिनामधला जो शास्त्रज्ञ होता, तो तर इतका हुशार होता की तो 2 विषाणूंच्या संकरातून एक नवीन विषाणू तयार करू शकत होता, की जो विषाणू हा अधिक घातक असू शकेल, अधिक संसर्गजन्य असू शकेल, मानवाच्या फुफ्फुसांवरल्या ऑक्सिजन रिसेप्टर्सवरती हल्ला करू शकत असेल आणि तो अत्यंत असा घातक विषाणू तयार करण्याची रेसिपी राल्फ बरीककडे होती. आणि ही माहिती कदाचित त्यांनी शी झेंगलीला म्हणजे चीनच्या बॅटवुमनला सुद्धा दिली असण्याची शक्यता आहे. आता हे सगळी ही कडी त्यांनी जोडली आणि कडी जोडत जोडत त्या एका निष्कर्षाप्रत आल्या की कोरोना हा निसर्गातनं आलेला नाही, हा प्रयोगशाळेमधनं आलेला आहे. आणि हा निष्कर्ष जेव्हा त्यांनी काढला तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण हे पुस्तक लिहायचं. त्यांना दैवतेने आशीर्वाद दिला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्या लिहायला लागल्या. मोनाली ह्या जेव्हा कडी जोडून गेल्या तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की मोजियांग खाणीमध्ये जे कामगार गेले, 6 कामगार मेले किंवा तिथे वटवाघळं होती. एवढंच नव्हे तर शी झेंगली यांनी जे 22,000 नमुने होते, हे 22,000 नमुने किंवा त्याचा अनेक 65 गिगाबाईट एवढा जो डेटा होता इंटरनेटवरती, तो तिने ऑफलाईन करून टाकला. आणि तिने एकदा मुलाखतीत असं सांगितलं होतं की ती ज्या प्रयोगशाळेत काम करत होती, ती प्रयोगशाळा ही अत्यंत कमी दर्जाची सुरक्षितता असलेली प्रयोगशाळा होती. म्हणजे प्रयोगशाळेतून काही विषाणू बाहेर जाऊ नये म्हणून जी काही एक काळजी घ्यावी लागते, प्रिकॉशन घ्यावी लागते, ते प्रिकॉशन अजिबात न घेता ती त्या प्रयोगशाळेत काम करत होती आणि कदाचित तो तिकडनं बाहेर पडला असण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर तिला 2012-13 साली कोरोना विषाणू सापडला होता. त्याचं नाव तिने वेगळं ठेवलं होतं. 2019 साली नाव वेगळं होतं. हे पण पुरावे मोनाली यांनी शोधून काढले. एवढंच नव्हे तर 2019च्या अखेरी जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला, त्याच्या 1 आठवडा आधी वुहानचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आला होता. गुगल मॅपिंगप्रमाणे वुहानमध्ये अजिबात ट्रॅफिकिंग नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी यांनी जोडल्या, कडी ती एक एक जोडत गेल्या आणि त्यातून हा सगळा प्रवास तो त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. मला असं वाटतं की हे मी सगळे ह्या पुस्तकातली माहिती तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही ते पुस्तक घेऊन मुळातून वाचणं आवश्यक आहे, ते तुम्ही घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कडी जोडल्यानंतर, ही कडी त्या जोडत होत्या, इतरांबरोबर संशोधन करत होत्या, माहिती लिहित होत्या. त्यावेळेला तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक चौकशी समिती नेमली होती, ज्याच्यामध्ये 12 शास्त्रज्ञ होते. त्यातल्या 12 शास्त्रज्ञांपैकी 4 शास्त्रज्ञांनी नेचर ह्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला होता की ज्या लेखामध्ये त्यांनी असा दावा केला होता की कोरोना हा लॅबोरेटरीतून बाहेर पडलेला नाही आहे, तो निसर्गातूनच बाहेर पडला, अशा प्रकारची भलामण त्यांनी केली होती. परंतु मोनाली यांनी असं दाखवून दिलं की निसर्गातनं कोरोना आला ह्या मुद्द्याकरता 0 पुरावे आहेत, मात्र तो लॅबोरेटरीमधून बाहेर पडला याविषयी असंख्य पुरावे आहेत. आणि ते पुरावे त्यांनी पुस्तकात दिले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जी चौकशी समिती नेमली, त्या चौकशी समितीवर मध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही भारतीयांना, पुणेकरांना, की डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमलेल्या चौकशी समितीने सुद्धा मोनाली आणि राहुल यांच्या संशोधनाची दखल घेतली होती. एवढंच नव्हे तर CNN सारख्या, आपण बघितलं CNN सारख्या वाहिनीवर त्यांची मुलाखत झाली, आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीतून त्यांनी साधा सुस्पष्टपणे मांडलं होतं की हे कोरोना हा लॅबोरेटरीमधूनच बाहेर पडलेला आहे. आणि म्हणून त्यांची जी खात्री होती की आपण हातात घेतलेलं काम जे आहे हे काम योग्य आहे, हे करायला पाहिजे, हे काम योग्य आहे, करायला पाहिजे आणि त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवून केलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आणि धैर्य अशा करता
की मोनाली यांनी ट्विटरवर लेख लिहिण्यापूर्वी एक प्रधान नावाच्या व्यक्तीने लेख लिहिला होता इंटरनेटवरती, कोरोना कुठून आला या संदर्भामध्ये. आणि तुम्ही लक्षात घ्या किती दबाव असू शकतो की 24 तासामध्ये त्याला तो लेख मागे घ्यावा लागला होता. म्हणजे इतका दबाव त्यांच्यावर आला. तसा दबाव मोनाली आणि राहुल यांच्यावर सुद्धा होता. त्यांना सुद्धा धमक्या आल्या होत्या, लक्षात घ्या. त्यांना सुद्धा पुण्याला त्यांच्या घरी फोन येऊन किंवा ट्विटरवरून धमक्या आल्या होत्या. परंतु कोणत्याही धमकीला न घाबरता आपला सत्याचा प्रवास पुढे न्यायचा आहे. आपण जे संशोधन हाती घेतलेलं आहे त्या संशोधनावरती आपली निष्ठा आहे, अढळ निष्ठा आहे त्यांना, म्हणजे होतं त्यांच्या मनामध्ये. त्यामुळे धैर्य त्यांच्याजवळ होतं, करेज होती, कमिटमेंट, बांधिलकी आहे, आपल्या त्या विषयाशी बांधिलकी आहे आणि आपण योग्य मार्गावर चालतो ही त्यांना खात्री आहे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की इट इज अ ट्रॅव्हल ऑफ करेज, कमिटमेंट आणि कन्व्हिक्शन. हा संपूर्ण हा प्रवास ह्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. बरं, मोनाली यांनी कोरोना कुठून आला हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य करण्यात आलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्पनी ज्यावेळी समिती नेमली त्या समितीच्या इथे त्यांच्या संशोधनाची दखल घेतली गेली. परंतु डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हारल्यानंतर त्या चौकशी समिती भासनात गुंडाळली गेली आणि आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आलेले आहेत. पुन्हा ती चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. आणि त्याचा पहिला परिणाम असा झाला की डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला जाणारं करोडो अब्जो डॉलरचं जे अनुदान होतं हे सगळं बंद केलेलं आहे. म्हणजे पुन्हा मला असं वाटतं की मोनाली आणि राहुल यांनी जे संशोधन केलेलं आहे त्या संशोधनाचा आधार घेऊन आता पुन्हा असं सिद्ध होईल की कोरोना हा चीनमधल्या किंवा नॉर्थ कॅरोलिना असेल इथल्या लॅबोरेटरीमधून तो बाहेर आला, ते निश्चित सिद्ध करू शकतील. बरं, मोनाली यांनी सांगितलं कोरोना कुठून आला, परंतु त्या शास्त्रज्ञ आहेत. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर, त्याचा धोका सांगितल्यानंतर त्याच्यावर उपाय देखील सुचवायला पाहिजेत ना. जसं राल्फ बरिक हा गेन ऑफ फंक्शन, म्हणजे दोन विषाणूमधनं, दोन विषाणूंच्या संकरातनं एक नवीन विषाणू तयार करायचा, तो अधिक घातक करायचा, अधिक संसर्गजन्य करायचा. हे जे गेन ऑफ फंक्शन आहे हे गेन ऑफ फंक्शन कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण असुरक्षित अशा प्रयोगशाळेमधनं ते गेन ऑफ फंक्शनचं काम झालं तर पुन्हा अशी महामारी उद्भवण्याची शक्यता आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणून ह्या पुस्तकामध्ये नुसता धोका दाखवून किंवा त्याचा नुसता उगम दाखवून त्या थांबलेलं नाहीत, तर काय ह्याच्यावरती उपाय काय, पुढे सुद्धा मानवजातीला अशा प्रकारच्या संकटाला तोंड द्यावं लागू नये म्हणून काय उपाय करायला पाहिजे, असं ते गेन ऑफ फंक्शन थांबायला पाहिजे, प्रयोगशाळा अधिक सुरक्षित करायला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा किंवा उपायसुद्धा त्यांनी ह्या पुस्तकामध्ये सुचवलेत. मला वाटतं हे हा जास्त महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये की एक कुठून तरी कोरोना विषाणू येतो आणि तो हजारो लाखो कोटी लोकांचा जीव घेतो. म्हणजे माऊलीने पसायदानामध्ये जी वैश्विक प्रार्थना केलेली आहे, जी आळवणी केलेली आहे, विश्वाचे कल्याण हो ही प्रार्थना आहे. मला असं वाटतं मोनाली राहुल यांच्या मनामध्ये तेच होतं की पुन्हा अशा प्रकारचा उद्भव होऊ नये, अशी महामारी येऊ नये, हजारो कोटी लोकांचं नुकसान होऊ नये, त्यांचे जीव वाचावेत ह्या एका भावनेतून, त्या सत्य शोधण्याच्या प्रयत्नातून मोनाली आणि राहुल यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर ॲडम्स आणि मोनाली यांची मानसिकता सुद्धा सारखी आहे. आता ह्या पुस्तकाविषयी सांगताना मी असं म्हणेन की ह्या पुस्तकाचा तुम्हाला मी गोषवारा अगदी थोडक्यात सांगितला. हे पुस्तक मुळातून वाचण्यासारखंच आहे. तुम्ही जाताना पुस्तक नक्की घेऊन जा. मी पुस्तक खपाव म्हणून सांगतो अशातला भाग नाही आहे, पण आपल्याला किती प्रकारची माहिती मिळू शकते त्या पुस्तकातनं हे सांगण्याकरता माझा तो उद्देश आहे. हे पुस्तक विज्ञान विषयक असलं, कोरोना विषयक असलं तरी राहुल आणि मोनाली यांनी अत्यंत साध्या, सोप्या, सरळ भाषेत लिहिलेलं आहे की ज्याला विज्ञानाची पार्श्वभूमी नाही असा माणूस देखील हे पुस्तक वाचून त्याला सगळा विषय कळू शकतो. एवढंच नव्हे तर ह्या पुस्तकामध्ये माहितीबरोबर त्याने अनेक फोटो दिलेले आहेत, त्यामुळे ह्या पुस्तकाचं वाचनीयता मूल्य वाढलेलं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, ह्या पुस्तकावर काम करताना मी आधी साशंक होतो, पण त्यांचं ऐकल्यानंतर माझी खात्री पटली आणि मी त्या पुस्तकावर काम केलं. मला अतिशय मोठा असा बौद्धिक आनंद मला त्यातून मिळाला आणि हा बौद्धिक आनंद मिळाला. संशोधक कसं विचार करतात, त्यांची दिशा काय असते हे मला कळलं आणि त्या आनंदामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हावं असं मला वाटतं. एका विराट विश्वाची ओळख मला जशी झाली तशी तुम्हालाही व्हावी ह्याकरता मी सांगेन की हे पुस्तक तुम्ही जाताना निश्चित घेऊन जा. माझ्या आनंदात तुम्ही सहभाग